आपण ना फक्त काम करत राहतो. आपण सत्याने वागत असतो. आपण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते कधी ना कधी कुणाला ना कुणाला कुठे ना कुठे खटकतच असतं. आणि जो बोलतो ना त्याचा जयघोष नसतो होत. जो त्या लोकांची वाहवा करतो ना त्याचा जयघोष होत असतो. समजलं असेल थोडं थोडं तुम्हाला काहीतरी. ठीक आहे. आता मी कविता बोलते, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मी काय आणि कुठल्या गोष्टीवर बोलते. तर मला कवितेचं नाव काही सुचलं नव्हतं, तर डायरेक्ट कविताच बोलते. तुम्हाला जमलं तर तुम्ही नाव देऊ शकता त्या कवितेला. काहीसं बरं वाटत नव्हतं, मनात ना विचारांचं वादळ उठत होतं. काहीसं बरं वाटत नव्हतं, मनात विचारांचं वादळ उठत होतं. नकारात्मकतेचा जयघोष होत होता. सत्य मात्र कुठेतरी हरवत होतं. खऱ्या माणसाची किंमत कमी, खोट्या कौतुकांचीच होती हमी. मोठ्यांची वाहवा रंगत होती, चापलुसीची फुलं उधळत जात होती. कष्ट करणारा मागे राहतो, होय साहेब म्हणणारा पुढे जातो. हे चित्र दिसतं सगळीकडे. कुठे कळते का कुठे दिसतं ते? हे चित्र दिसतं सगळीकडे, प्रत्येक वळणावर, प्रत्येक ठिकाणी. आणि कॉर्पोरेटचा हा मजदूर स्वप्न उराशी बाळगूनही मजदूर बनूच राहतो अखेरपर्यंत. अखेरपर्यंत. समजलं असेल ना मी कशावर, कोणावर आणि कशी कविता केली ते. तुम्हीही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. आणि कुठेतरी काहीतरी तुम्ही पण फेस केलं असेल सांगा. कमेंट बॉक्स फक्त आणि फक्त तुमचाच आहे. धन्यवाद.